दशक 5वा, समास 7वा, बद्धलक्षण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवरली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद् रावण कुंभकर्ण हननं, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. अतिशय आनंदात असताना, मनामध्ये आनंदाचा आणि समाधानाचा उद्रेक असताना बद्धलक्षणावर बोललं, हा विरोधाभास नाही का? जय जय रघुवीर समर्थ. पण समर्थ जसं म्हणतील, मानावा राम सर्वदा करता, शीतोष्ण सुखे दुःखेषु या नयनी. अगदी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं, प्रत्येक गोष्ट समजावून घेणं. आणि समर्थांनी जसं सांगितलंय की शब्दांना महत्त्व नाही, शब्दांच्या भावाला महत्त्व आहे. त्या भावाकडे लक्ष दिलं तर या प्रत्येक क्षणी आपल्याला समर्थ दिसतात डोळ्यांनी. आणि त्यांनी जे सांगितलंय ते ऐकण्याची इच्छा होते, ही त्यांचीच कृपा आहे. आणि बद्धलक्षणावर बोलत असताना आपण फक्त उजळणी करू बद्धलक्षणाची. म्हणजे कधी कधी बोलणाऱ्याचा जो विषय मध्ये आवड असते की नाही, त्या आवडीचा परिणाम नाही म्हणते तरी बोलण्यावरती होतो. त्या ठिकाणी एखादी गोष्ट नाही म्हणजे नाही आवडत, प्रत्यक्षात आपण जरी तसं असलो तरी मानण्यासाठी एक प्रकारची वृत्ती लागते. ती वृत्ती नसते तोपर्यंत आपल्याला असं वाटतं असं नाही, हे माझं नाही, हे मी नाही, आणि आता तर अजिबातच नाही. पण असं म्हणत असताना समर्थ काय म्हणतात ते समजून घेणं, ही आपल्या मनाची मानसिक वृत्ती आपली बदलायला पाहिजे. आणि बद्धलक्षण वाचत असताना आपण बद्ध असू नये यासाठी समर्थांना प्रार्थना करायचे. समर्था, तुमची जशी इच्छा असेल तसं आता माझ्या मनाला वळवा, कारण माझं मन आता तुमच्या चरणी शरण माझं आलेलं आहे. माझी अशी त्याची इच्छा आहे,
जबरदस्ती नाही. झाडावरचं पान जसं गळून पडतं आपोआप लीलया, त्याला कोणत्याही प्रकारची त्याला वाटत नाही की आपलं एवढा मोठा आपलं आयुष्य पानांचा एवढी मोठी छान आपण पालवी बघितली आणि ते सोडताना त्याला जसं दुःख होत नाही, कृष्णांना जसं यादवी संपवताना दुःख होत नाही, जसं मुलांना घर सोडून जाताना मातीतलं रेतीतलं घर सोडून स्वतःच्याकडे जाताना जसा आनंद होतो तसा आनंद आपल्याला व्हायला पाहिजे. कारण प्रत्यक्ष श्रीरामचंद्र प्रभू अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक, आपण त्यांचे अंश आहोत हे जे आपल्या सद्गुरूंनी कानात पटवलंय, ते पटल्यानंतर आपोआप वैराग्य येणे आणि प्राधान्य विवेकाने भगवंताला देणे ही मनाला सतत सतत उजळणी आहे. ही उजळणी करत करत बद्ध लक्षणांकडे हसलं तरी चालणार आहे, पडत मूर्ख लक्षणाकडे हसलं तरी चालणार आहे. कारण तेवढी आता आज्ञा आपल्याला समर्थांनी दिली. असं लेकरू आपण समर्थांचा आहो ह्याबद्दल स्वतःला अभिमान करून घ्यायला हरकत नाही. आपण न दिसे नेणे कर्माकर्म, आता बद्ध लक्षण असल्याबरोबर आनंदाचा क्षण दूर होतोय, त्यामुळे पुन्हा अडकल्यासारखं होत आहे. कसं आहे बघा, न दिसे नेणे कर्माकर्म, न दिसे नेणे धर्माधर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ श्रीराम. कसं आहे काय सुगम कसा म्हणतायत ते समर्थ, सुगम कसा म्हणतायत म्हणजे कुठेतरी त्यांना जाणवत आहे की एखाद्या व्यक्तीला तरी हे जाणवेल, श्रोत्याला, वक्त्याला, वाचणाऱ्याला, मनन करणाऱ्याला, पारायण करणाऱ्याला परमार्थ सुगम आहे. आणि तसाही विचार केला आपण पहिला 1-2 निरूपणातच सांगितलंय, सहजता ही नैसर्गिकता आहे, कृत्रिमता तसं आपण नाही आहे. प्रत्यक्षात जे आपण वागतो ना तसं आत्मपरीक्षण जर केलं तर आपण तसे नाही आहो ह्याची खात्री प्रत्येकाला पटणार आहे. अगदी 100% खात्री पटणार आहे. एकही व्यक्ती नाही म्हणून प्रत्येकामधला परमार्थ भगवंत आपल्याला दिसू शकतो, कारण एकही तसा आतला सूक्ष्म देहाबद्दल आपण बोलतोय. सूक्ष्म देह कोणीही अतिशय परमपवित्र, आपण म्हणतो एखादी गोष्ट ज्याच्यापासून आपण तयार झालो ती मुळात शुद्ध स्वरूपात आहे. शुद्ध ज्ञान निरूपण आपण झालेलं आहे. शुद्ध म्हणजे इतकं शुद्ध आहे, आता सोनं शुद्ध आहे, पूर्ण सोनं शुद्ध आहे, पण पूर्ण सोन्याचा दागिना होऊ शकत नाही म्हणून त्यामध्ये थोडंसं काहीतरी मिसळतात. पण तरीही शुद्ध सोन्याची किंमत कमी होत नाही. शुद्ध सोनं ते शुद्ध स्नो हे आपल्या परमार्थ याच्यातले संसारातले उदाहरण आहेत. पण ते जे शुद्ध आहे स्वरूप ते कसं असेल त्याची कल्पना आपण करतोय, रोज कल्पना करतोय. चांगल्यातलं चांगलं ते आहे, सुंदरातलं सुंदर ते आहे. गीतेमध्ये त्यांचा अध्यायच आहे पूर्ण की कोणामधला कोण मी आहे, बुद्धिमतांमधला कोण आहे, मासांमधला मी कोण आहे. म्हणजे सगळ्यात सुंदर जे आहे ते तत्व आहे. मग हा परमार्थ पंथ सुगम म्हणत असताना समर्थांना हे अपेक्षित आहे की सगळ्यात चांगल्याचा अंश तुम्ही आहात हे जर तुम्हाला समजलं तर परमार्थ पंथ सुगम आहे, अन्यथा दुर्गम आहे. आपल्याला हा सुगम वाटतो, संसार करत असताना सुगमता जाणवते. संसार करत असताना असं वाटतं आपण हे पूर्ण केलं आणि हे पूर्ण झाल्यानंतर मला त्यात समाधान मिळालं, असं जेव्हा वाटतं ही सुगमता वाटते. या वाटण्यावरच तर सगळा गोंधळ आहे. काल एक असं उदाहरण ऐकलं आणि इतकं हृदयस्पर्शी ते उदाहरण आहे की ते अक्षरशः मनाचं काम कसं असतं त्यावरती त्यांनी ते सायंटिफिकली प्रूव्ह केलं. एका कैद्याला शिक्षा झाली होती फाशीची शिक्षा झाली आणि हे आपल्याला विज्ञानाने जेव्हा सिद्ध करतो तेव्हा आपल्याला समर्थक बोलताय ते पटायला लागतं. उलट हे मानायचं आणि मग विज्ञानाकडे वळायचं असा मार्ग पाहिजे, आपला उलटा आहे. मग त्यांना फाशी झाली होती तर तो जो वैज्ञानिक आहे तो म्हणाला की मला काही प्रयोग करायचे आहेत, या कैद्यांवर मला काही प्रयोग करायचे आहे तर करू देता का. तर त्यांनी सांगितलं नाहीतरी त्याला फाशी देणार आहे आणि हा वैज्ञानिक आहे, काही ना काही नवीन शोध लागणार आहे आणि सत्वगुणी असेल गिजेलर साहेब. तर त्यांनी त्याला हो म्हटलं आणि त्यांनी सांगितलं जेव्हा त्याची फाशी असेल तेव्हा मी येईन आणि काय करायचं ते मी ठरवीन. आणि प्रत्यक्षात फाशीला 2 महिने असताना तो गेला आधी आणि त्याला सांगितलं की तुझं मरण फाशी तर देणारच आहे पण मला असं ज्योतिषी आहे म्हणे मी, आणि तुझं मरण म्हणे साप चावून होणार आहे, असं त्यांनी फक्त सांगितलं आणि पुन्हा तो गायब होऊन गेला. म्हणजे तो आलाच नाही पुन्हा. हा प्रयोगच आहे ना त्यांचा, आता प्रयोगाच्या शिवाय सिद्धता नाही. आणि तो गायब होऊन गेला आणि यांना परमिशन असल्यामुळे. आणि जेव्हा त्याची फाशी होती त्याच्या आदल्या दिवशी फक्त ते म्हणाले की मला एकदा परमिशन द्या, कारण हा सगळा प्रयोग करायचा आहे. आणि त्यांना एक छोटीशी सुई, ज्याचा आपण आता सध्या बारीक आहे म्हणून उपयोग करतो, ती सुई ते झोपलेला असताना त्याच्या पायाला टोचली. अगदी बारीकशी सुई त्याला टोचली आणि निघून गेले. आणि सकाळी येऊन पाहिलं तर तो काळा निळा पडला होता व्यक्ती.
आता हा तो स्पीकिंग ट्रीमध्ये अगदी प्रूव्ह झालेला नियम आहे. काळा निळा पडला ह्याचा अर्थ काय आहे? त्यांनी ते 2 महिने सतत त्याचा विचार केला की फाशी वेगळी राहिली, मी त्याच्या आधीच सापाच्या दंशाने मरणार आहे, त्यामुळे सापाचं विष त्याच्या मनामध्ये भिनलं. मनानेच त्यांनी ते विष तयार केलं. झालं, नुसती सुई टोचली निमित्त झालं आणि काळा निळा पडून तो व्यक्ती गेला. म्हणजे फाशीची भीती असून सुद्धा त्याच्या आधी हा जो प्रयोग केला, त्या प्रयोगाला आपलं मन कसं साथ देतं. म्हणून कोणता प्रयोग कळला मग आपल्याला ह्यावरून? जे पुराणातला. मीरेने विष प्यायलं. मग मीरेने विष प्यायलं, प्रत्यक्ष विषाचाच अनुभव आहे ना. विष प्यायलं पण तिला काहीच झालं नाही. याचं कारण तिने सांगितलं हे विष नाहीच आहे, हे अमृत आहे. मनाचा खेळ आहे सगळा. मनाचा हा जो खेळ आहे, त्या मनाच्या खेळाकडे जर आपण अशा दृष्टीने बघितलं तर मीरेचं विष मग तसंच आपल्या महादेवांचं आहे. महादेवांनी विष प्यायलं तर त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता, खाली पण नाही गेलं वर पण नाही, आणि गळ्यात ठेवलंय फक्त. म्हणजे गळ्यात ठेवलं तर तिथे काहीही त्यांना फरक पडणार नाही. अशा ठिकाणी गळ्यात, आणि खाली नाही वर नाही, कारण विचारांचं सामर्थ्य आहे. इतका सामर्थ्यवान जर कोणी असेल तर ही सगळी उदाहरणं काय सांगतात की न कळे तर सुगम परमार्थ यावरती बोलतोय ना. सुगमता अशा दृष्टीने समर्थांना अपेक्षित आहे. ही तिन्ही उदाहरणं असं सांगतात की आपण जसा विचार करू तसं बनतो. आज माझ्यासमोर सगळं वैभव असताना सुद्धा जर मला उदास वाटत असेल तर हा माझ्या मनाचा खेळ आहे. आणि काहीही नसताना जर एखाद्याला आनंद मिळत असेल तर तोही त्याच्या मनाचा खेळ आहे. जय जय रघुवीर समर्थ. आपण तेव्हा म्हणतो ना की एक असा कपडे नसलेला मुलगा कपडा न घालता सुद्धा 4 विटा बांधतो, विटा अशा ठेवतो आणि त्याच्यावर राजासारखा बसतो. हे त्याच्या मनाचे खेळ आहेत सगळे. तो राजाच आहे. आणि राजा असून जर तळमळत असेल राजवाड्यामध्ये, त्याला जर पाळण्यावर त्याच्यावरती झोप येत नसेल तर त्याच्या मनाचे खेळ आहेत ते. स्वर्ग नरक सिनेमा पूर्ण याच्यावर होता आमच्या 80 सालचा. तर या सगळ्या गोष्टी बघितल्यावर समर्थ जे म्हणतात त्या शब्दांचा इतका सखोल अभ्यास आहे की ज्या ठिकाणी सुगम परमार्थ केव्हा होईल, जेव्हा मला कशाचंच काही वाटणार नाही. आणि योग वशिष्ठामध्ये आपण हेच ऐकतोय, रामायणामध्ये हेच ऐकलंय. अरे तुला वाटू नको देऊ रामा, पुढे जे काही घडणार आहे, कुणाला त्रास देताना तुझ्या मनाची पक्की तयारी कर, ते महत्त्वाचं नाही. तू बाहेर मनाने वागत असला तरी अंतरामध्ये तू स्थिर राहा. मग अंतरामध्ये स्थिर राहिलं तर बाहेरच्या कृतीशी तुझा काहीही संबंध नाही. असं वसिष्ठांनी जेव्हा रामांना शिकवलं आणि तेच कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं, बाबा रे तुझं वाटतंय पण ते तसं नाही, आपल्याला जे वाटतंय हा संसार आपला आहे तो तसा नाही. हे जेव्हा पटलं तर तो मार्ग सुगम आहे. अन्यथा तो सुगम नाही, तो अतिशय दुर्गम मार्ग आहे. अज्ञानामध्ये बद्ध लक्षणामध्ये सांगत असताना तो दुर्गम आहे. बद्ध जर असेल, समजच नसेल तर ह्या गोष्टी कशा पटणार आहे. इथे आपण काल थांबलो होतो. तयासं न दिसे सत्शास्त्र. मग अशा लोकांना सत्शास्त्र दिसत नाहीत, दिसलं तरी समजत नाही. हे सत्शास्त्र आहे हे समजत, कारण दिसणं वेगळं, चक्षु वेगळे आहेत. आता मी तुम्हाला त्या उदाहरणाचं आपण जेव्हा म्हटलं मनामध्ये अष्टसात्विक भाव जागृत होतात केव्हा, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. आता ही का पाहिली नव्हती का लहानपणापासून रोज पाहतोय आणि रोज तो श्लोक म्हणतोय, भावजागृतीच नाही. आता ते हरे रामकृष्णाची किंवा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू जेव्हा म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै. अरे गुरु असं म्हणत असताना तोंडातून म्हणतोय, वाणीनी वाटतच नाही. वाटलं नाही तर काय फायदा आहे असं म्हणायचं आहे मला. मग ते नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली मी जे धवा पाहिली. आणि मला जर वाटलं तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली, तूच माझा तात, तूच माझी माऊली, आणि सगळं काही तूच आहे, हे म्हणणं आणि वाटणं ह्याच्यातला जमीन अस्मानाचा फरक आपण काटू शकतो. आणि मग तो सुगम परमार्थ होतो. अन्यथा तो मार्ग सुगम नाही. आपल्या बुद्धीला जोपर्यंत पटत नाही तोपर्यंत आपण कोणाच्या ऐकत नाही. हा अहंकार नाही, ही मानवी वृत्ती आहे, नैसर्गिकता नाही. पण मानवी वृत्ती मनाच्या अंमलाखाली जो असतो तो असाच असतो. आणि आपणही तसेच असतो, आहे, होतो. आता राहायचं नाही. समर्था आता मला या बद्धतेतून मोकळं करा असं आपल्याला म्हणायचं आहे. कळलं ना आता? कळणं महत्त्वाचं आहे. कळल्यानंतर पटणं महत्त्वाचं आहे आणि पटल्यानंतर वागणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी सत्शास्त्र कसं दिसेल त्याला नाही दिसणार. आपल्याला कुठे दिसलं? 58 वर्ष पूर्ण झाले, कुठे दिसलं? आता दिसलं. मग दिसल्यावरती काय वाटलं हे आपण दुपारी सांगितलंच आहे. म्हणजे हा अनुभव जो आपण एकमेकांना सांगू शकलो, आणि त्या अनुभव कुणाला पटणार आहे? जो त्या मार्गात आहे त्याला पटणार आहे.
अन्यथा त्याची खिल्ली उडवल्या जाते. मी काल म्हटलं की श्रीकृष्णांना बोलताना त्रास झाला, किती वाईट वाटतं त्यांची ती गोष्ट ऐकून. मला तर अगदी असं वाटतं एक तास त्याच्यावर निरूपण करावं की कृष्णांची अवस्था काय आणि आपल्याला काय वाटतं ते वाचून. तर ह्या सगळ्या गोष्टी सत्संगती समजत नाही आणि त्याच्यात त्यांचा दोष नाही. जर ब्रह्माला जर दोष दिला होता, ब्रह्माला जो 4 बाजूनी मुख म्हणजे 4ही दिशाचं ज्ञान तप करून मिळालेलं ज्ञान आहे, नुसतं ज्ञान. आणि मुख्य गोष्ट म्हणजे स्पष्ट विष्णूंचा पुत्र आहे. आपल्याला तरी असं म्हणायला वाटतं आहे आम्ही त्यांचे पुत्र, किती पिढ्या गेल्या आणि मानायला शक्यच नाही कारण आमच्यामध्ये एकही गुण नाही देवाचा असं वाटतं. म्हणून आपण खूप दूर गेलो गंतव्यस्थानापासून. पण ते तर त्यांचे पुत्र आहे आणि बोलतायत एकमेकांशी बापलेक. अरे आणि तो किती किती ज्ञानी असावं आणि किती नम्र असावं असे आपले पणजोबा म्हणायचं ब्रह्माला. किती नम्रता आहे. सगळ्या जगाचा भार दिला करायला तू आम्हाला साधं घर दिलं तरी आपल्याला वाटतं मी घर बांधलं. या घराचे 50,000 माझे, या घराच्या रंगाचे पैसे माझे, या घरात पाण्याचा जो नळ लावला ना तेव्हा मी दिले पैसे, तेव्हा कुठे हा नळ. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि या पूर्ण जगाची निर्मिती ब्रह्मांनी केली आहे. आणि ब्रह्माला समजेच ना मी जन्माला कशाला आलो हा प्रश्न त्याला पडला जो आपल्याला आताही पडत नाही. जन्मल्याबरोबर त्यांनी 4ही बाजूला बघितलं मी कशाला जन्माला आलो. हे ज्ञान मिळवण्याची लालसा त्यांच्यापासून आपल्यामध्ये आलेली आहे, जी उशिरा का येईना आपल्याला आता लालसा वाटते. मग त्याला जी वाटली आणि सगळं सरळ वडिलांना प्रश्न केला. असे पुत्र आणि असे वडील, अरे काय भाग्य आहे आपलं की असे आईवडिलांची जोडी आपण बघितली. आणि ज्या ठिकाणी त्यांनी प्रश्न विचारला, बाबा मी इतकी निर्मिती केल्यावर मला जर माझा अहंकार झाला तर मी काय करू. किती मोठा प्रश्न आहे. आपल्याला आल्यावरही आपण म्हणत नाही आपल्याला अहंकार आला. आपण अशा लोकांचे आपल्याला अहंकार असतो तरी म्हणत नाही. त्याला नसताना तो म्हणतो बाबा इतकं करणारा मी एकटाच आहे, कदाचित मला जर त्याच्यातून अहंकार आला तर. मग त्यांनी चतुश्लोकी भागवत जे आपण 1 तासाचं निरूपण केलं ते त्यांनी सांगितलं आणि वरून आशीर्वाद दिला की बाबा तुझं असं होणार नाही, पण एक क्षण तरी तुला अज्ञानात राहावं लागेल कारण ते आवश्यक आहे. सतत एखादी गोष्ट ज्ञानच स्वरूप जर तुला मिळाली ना तर ते ज्ञानसुद्धा तुला अपचन होईल. त्यामुळे ज्ञानाला अज्ञानाची जोड असलीच पाहिजे. म्हणजे आपण जे काही केलं ते चुकलं नाही, बद्ध जे आहोत ते चुकलं नाही, पण कधी ना कधी जागृती व्हावी एवढीच फक्त अपेक्षा आहे. अन्यथा काहीही चुकलेलं नाही. क्षमा. काका देशमुख काल म्हणाले स्वतःला क्षमा करायला शिका. कारण तीही फार मोठी त्याच्याच पश्चात्तापातच त्या पश्चात्तापाच्या अग्नीतच माणूस वाया जातो. माझं चुकलं. अरे चुकलं ना, चुकलं, क्षमा. हे सगळं जेव्हा कळतं ज्ञान असत्या ज्ञानामध्ये मग तो सत्पात्र आहे. तो सत्पात्र आहे. सन्मार्ग जो का पवित्र तोही निधीचे. इतका छान सन्मार्ग आहे. सांगितलं सोलीव सुख आहे, सुवर्ण आहे समोर. हे सुवर्ण तुम्हाला मिळेल जे कुणी चोरू शकत नाही, ज्याची वाढ होते, सतत आनंदात राहता येतं, सतत समाधान मिळतं, तरी त्याच्याकडे लक्ष तोही दिसत नाही. कसा दिसेल. याच्यात काही चूक नाही आहे. आपण तसेच आहोत अजून तरी. एक क्षण जर का आनंद मिळाला तर तो स्थिर ठेवता कुठे येतोय. तर हे असं व्हायला नको. समर्थांचे आशीर्वाद घ्यायचे प्रत्येक वेळी. समर्था तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, नुसतं बोध व्हावे नाही, आशीर्वाद द्या. आणि माझ्या डोक्यात आता हे प्राधान्यक्रमाने तुम्ही असले पाहिजे. हा विवेक आहे. जबरदस्तीचा मामला नाही. आता खायलाच मिळत नाही तर मी खाणार नाही, मला करायलाच मिळत नाही तर मी करणार नाही. त्याच्यावरती 1 तासाचं निरूपण होऊ शकतं की कोणत्या गोष्टींनी वैराग्य नाही असं म्हणतात. म्हणजे तो वैराग्य करत असेल आणि तरीही त्या गोष्टी जर असतील तर तो वैराग्यवान नाही. अशासाठी 4 नियम आहेत. तर तसं नाही, मिळतच नाही खायला, चावतच नाही तर मी खात नाही म्हणलं याला वैराग्य नाही. पाहतात दृष्टीच नाही तर मी बघत नाही म्हणण्यात काय अर्थ आहे. या सगळ्या गोष्टींना वैराग्य म्हणता येणार नाही. सगळं दिसत असताना, सगळं समजत असताना मला ते नको आहे, हे वैराग्य आहे. हे कसं झालं. मग न कळे सारासार विचार. त्यामुळे सारासार विचार नसतो. न कळे स्वधर्म आचार. आपला स्वधर्म काय आहे, आईचा धर्म काय आहे, वडिलांचा धर्म काय आहे हे आपल्याला कळतं. जुन्या पिढीला हे सगळं शिकवलेलं आहे संस्कारातून. तसा जन्माचा धर्म काय आहे माझ्या, मी जन्माला कशासाठी आली आहे हे जर कळलं तर सन्मार्ग जो का पवित्र तोही दिसे. इतका सुंदर सन्मार्ग आहे समोरचा, तो दिसत नाही. न कळे सारासार विचार, न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार दानपुण्य श्रीराम. कसं दानपुण्याला महत्त्व देणार, काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मला महत्त्वाच्या वाटत नाहीत. आणि याचं आत्मपरीक्षण केल्यावर आपण असे आहोत. यात चुकीचं काहीही समर्थ बोललेले नाही. पण एकच महत्त्वाचा बदल झाला आणि तो म्हणजे समर्थांच्या साक्षीने आपण हे आत्मपरीक्षण करून त्यांना सांगू शकतो हो 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 असं झालं, पण आता होणार नाही. आता निश्चितच माझ्यामध्ये बदल करण्याचा मी प्रयत्न करीन. 5 दशक पूर्ण होत आहेत.
पण 5 दशकामध्ये इतरांबद्दल काहीही समर्थ बोललेले नाहीत. बोलले ते आत्म्याबद्दलच बोलले, जो वाचतो त्याच्याबद्दलच बोलले आहे. एवढा सुंदर ग्रंथ आपल्या हाती पडला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला समाधान मिळवायचं याचा अधिकार इतरांना कसा असेल. योगवासिष्ठात तर हे पण सांगितलंय की तुमची मुक्ती तुमच्या मुलांनी पिंडदान केल्याने होणार नाही आहे. तो धर्म आहे, धर्म करणारच आहे. धर्म त्यांच्या धर्मासाठी की आम्ही आमच्या वडिलांचं केलं, आईचं केलं, आमच्या पिढीचा उद्धार झाला, पण त्या आत्म्याला त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्या आत्म्याला जर वाटलं मी मुक्त आहे तर तो मुक्त आहे, त्या आत्म्याला जर वाटलं मी बद्ध आहे तर तो बद्ध आहे. जय जय रघुवीर समर्थ. जात असताना माझी मती कशी आहे, जशी झोपताना माझी मती आहे, सकाळी उठल्यावर मला तेच आठवतं, तसा मला आठवायला नको आहे मेल्यानंतर, माझ्या मृत्यूनंतर मला ते आठवायला नको आहे. अशी जर माझी बुद्धी असेल तर मुलांनी पिंडदान केलं काय किंवा न केलं काय माझ्या आत्म्यात फरक पडणार नाही. आणि यांनी पिंडदान केलं म्हणून मी मुक्त होणार नाही. यांनी केलं मी मुक्त झालो, माझ्यानी काय म्हणतो आता मणिकांचनाचा योग आहे. त्यांनीही केलं, आम्हीही मुक्त आहे. त्यांनी नाही केलं पण मी मुक्त आहे तरी मी मुक्त आहे, हा पण एक चांगला योग आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्यासाठी आहे ना. 5 दशकं पूर्ण होत आले, सगळ्या प्रकारचं ज्ञान सांगून झालंय, गुह्यतम ज्ञान. सगळी जबाबदारी माझी आहे. न कळे स्वधर्म आचार, न कळे कैसा परोपकार, दान पुण्य श्रीराम. नाही पोटी भूतदया, नाही शुचित मंत काया, नाही जनासी निवाचन मृद. हे पण सांगितलं. गोड बोलणं नाही, कोणत्याही प्रकारचा आचार नाही, विचार नाही, विवेक नाही. न कळे भक्ती, न कळे ज्ञान. भक्ती म्हणजे काय? नावं ठेवतो. जर कोणी भक्त असेल त्या भक्ताला नावं ठेवल्या जातात. मग हे नावं कशासाठी? याच्यात काय अर्थ आहे? याच्यात काहीही अर्थ नाही असं म्हणणारे लोक आहेत. न कळे वैराग्य, न कळे ज्ञान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नावाबद्ध श्रीराम. ज्याला साधन समजत नाही, त्याला मोक्ष समजत नाही, त्याला विचार समजत नाही, त्याला आचार समजत नाही, त्याला ग्रंथ समजत नाही, तो बद्ध आहे. आणि असं इतरांना बोलण्यापेक्षा खरंच 10 मिनिटं विचार केला असं वाटतं मीच तशी आहे. मग त्यातून बाहेर पडायचं आहे मला. हा बद्धतेचं लक्षण सोडून मला मुमुक्षु हा मार्ग, अर्ध्या मार्गावर आलोय. त्याची रेषा सांगितली आहे की रेषेपासून जन्मस्थान, मधलं स्थान आणि अंतिम स्थान, त्याच्यामध्ये साधन आहे. ते साधन म्हणजे काही केलं तरी चालतं, काही नाही केलं तरी चालतं, त्याचाही काही संबंध नाही. गंतव्यस्थान माझ्या मनावर अवलंबून आहे. म्हणून हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. काहीच करायची गरज, केलं तर उत्तम आहे, नाही केलं तरी उत्तम आहे. इतकं कलियुगाचा महिमा मोठा आहे, इतका कलियुगाचा महिमा मोठा आहे की ज्या ठिकाणी नुसतं वाटलं तरी समर्थन. मला जर असं वाटलं की हे हार मी माझ्या विष्णूला घालावा तर तो घेतो, तो स्वतः स्वीकारतो. हा कलियुगाचा महिमा. फक्त भाव तेवढा पाहिजे. मग या ठिकाणी असं हे जे करणारे लोक आहेत तसे आपण होतो. आता ह्याच्यापेक्षा वर जाऊन आता मागे वळून पाहणे नाही. सिंहावलोकन एकदा करायचं की मागे काय घडलं आणि पुढे काय घडणार आहे याची चिंता पण करायची नाही. सध्याच्या क्षणामध्ये स्थिर होणे हे बद्ध लक्षण सोडणे आहे. आणि हा प्रत्येक व्यक्ती असतो. संत लवकर जागृत होतात. अगदी जन्माच्या आधीपासून याच्या शुकासारख्यांसारखे लोक आधी जन्माच्या आधीच जागृत असतात. आपल्याला वेळ लागतो. आपल्या कर्माचं गाठोडं मोठं आहे. मागच्या जन्मीचं काय केलं आहे आपल्याला माहिती नाही, विसरतो ना आपण. मग ते विसरल्यामुळे ते भोगणं आहे. ते तिथला कर्माचा हिशोब तिथे वर असतो, तो आपल्याला करायला लावतो. मग ते अज्ञानामध्ये आपल्याला कळत नाही. हे सगळं घडणार आहे, हे नैसर्गिक आहे. पण आताही आपण ते बदलायला प्रयत्न केला, ह्यासारखं भाग्य कोणतं. म्हणून कृतज्ञ मी, कृतार्थ मी. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नावबद्ध श्रीराम. न कळे देव निश्चयात्मक, न कळे संतांचा विवेक, न कळे मायेचे कौतुक, या नावाबद्ध. न कळे परमार्थाची गुण. सॉरी हां, 5 ओव्या झालेल्या होत्या म्हणून असं आठवतंय की रिपीट झालंय. न कळे कैसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नावाबद्ध. आता बघा, वस्तू जी विलक्षण आहे, विलक्षण कोणती गोष्ट आहे? विलक्षण कोणती गोष्ट आहे? अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक. बरं, तो रूपाने नाही बघितला आपण, ठीक आहे, कसं बघणार आहे? आपली बुद्धी नाही तेवढी, आपली चक्षु नाही तेवढे, आपली पात्रता आहे पण बघू शकत नाही. कशाच्या रूपात बघायचं? अरे ठिकठिकाणी दिसतोय, ठिकठिकाणी दिसतोय. ते जे रूप बघितल्यावर त्याचा एक अंश आपण बघितलो, पण हा अंश बघण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. फक्त दृष्टी पाहिजे, अंतचक्षु पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तो दिसतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला तो दिसतो. मग त्याचं रूप आहे असं समजणं आणि ते मनात घट्ट करणं, कधीही कोणाला त्रास न देणं,
सतत आनंदाची पेरणी करणं, सतत स्वतः समाधानी राहणं, हे सगळे आपल्यातही त्याचेच गुण आहेत. त्यामुळे त्याचं रूप कसं, तर हे असं जे जे चांगलं दिसतंय, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते जे उत्तम आहे, जे एखादा गाणारा आहे अतिशय उत्तम गातोय, तिथे पण भगवंतच आहे. मुसलमान ज्यांनी शहनाई वाजन केली त्यांचा व्हिडिओ तर ऐकण्यासारखा आहे. म्हणाले बोलायचं काम नाही, मला बोलायला आवडत नाही, माझ्या ज्या स्वरांमधून तुम्ही ऐकताय ना, तो भगवंत करून घेतो माझ्याकडून, असं जेव्हा म्हणतात, म्हणजे बघा धर्माचं सुद्धा ज्या ठिकाणी भान राहत नाही त्याच्या म्हणे शब्दातून भगवंताची प्रचिती येते. सरस्वती म्हणतात वक्त्याच्या मुखामध्ये असते. नाही तर आपण बोलणारी जीभ तर काही बोलते, वाटेल तसं बोलण्याची क्षमता आपल्या जिभेमध्ये आहे, याच्यासारखी बदनाम गोष्ट कोणती नाही. पण तीच जीभ जर अतिशय गोड बोलायला लागली तर देवाचा अंश प्रगट झाला. जय जय रघुवीर समर्थ. देव कसा असतो, देव हा असा असतो, जे काही चांगलं दिसेल, नदी खळखळ खळखळ वाहते, मग ती खळखळ वाहणारी नदी म्हणजे गंगेचं रूप आहे. त्यांनी सांगितलं, अजयबुवांनी काल जेव्हा सांगितलं तेव्हा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की तुम्ही गंगेला बोलवता आणि कसे वागता. तुम्ही स्नानाला गंगेला बोलवता, गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा, आणि स्नान करताना कोणत्याही प्रकारचे नियम पाळत नाही. ती येऊन वापस नाही का येणारच नाही. मुळात तिला सगळं कळतं, भगवंता हृदयस्थ आहे, तिला सगळं कळतं कुठे जायचं आणि कुठे जायचं नाही. तुम्ही जर नियम पाळत नाही तर ती कशी येईल तुमच्या बाथरूममध्ये. त्यांना बोलवताय आणि आपण नियम पाळत नसू तर ती येणारच नाही एक तर, आणि आली तरी वापस जाणार आहे. म्हणजे आपली ही अपॉर्च्युनिटी, जीवनातली संधी गमावली. मग मंत्रांना काय अर्थ आहे. आज दुपारी जे सांगितलं की शब्दांना अर्थ नाही. जर म्हटलं की गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना, असं म्हटल्याबरोबर डोळ्यामध्ये जर पाणी येऊन ती गंगा जर आली घरामध्ये, तर आपण तिचं स्वागत कसं करायला पाहिजे ह्याची तयारी नको का. अन्यथा ती काय रस्त्यावर पडली आहे का यायला आपल्याकडे. त्यामुळे या शब्दांना कितीही नाटक केलं, आजच्या याच्यामध्ये म्हटलं नाटक आम्हाला मान्य नाही, आणि ते नाटक इतरांशी करत असाल तर करा, तुम्हाला सुख मी देणार नाही. आणि तुम्हाला सुख जेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही नाटक बंद कराल. शब्द बोलले नाही तरी चालेल, डोळ्यात घळघळ पाणी आलं, आली गंगा, आपल्याच जवळ गंगा आहे. मग न कळे परमार्थाची, न कळे कसे ते बंधन, न कळे मुक्तीचे लक्षण, न कळे वस्तू विलक्षण, या नावं बद्ध. ही जी विलक्षण वस्तू आहे ती जर कळली तर बद्ध नाही, आणि ती जर कळत नसेल तर आपण बद्ध आहोत. न कळे शास्त्रार्थ बोलिला, इतकं तळमळून सांगतायत समर्थ, पण कळतच नाही. न कळे निजस्वार्थ, आपला स्वार्थ काय आहे ते कळत नाही. न कळे संकल्पे बांधायला, या नावं बद्ध. जयासी नाही आत्मज्ञान. आता आपल्याला असं वाटतं की मी कोण आहे. लहानपणी पहिल्या वर्गात ते प्रश्न विचारतात, मी कोण, त्याचं उत्तर देतो माझं असं असं नाव, माझे वडील हे आहे. 10वीलाही तोच प्रश्न विचारतात, तू कोण, त्याचंही उत्तर देत असताना माझं 12वी झालंय, हा माझा सायन्स, असाच विषय आहे. नोकरी लागल्यावर तर मी या नोकरीवर आहे, मी या परदेशात जातो, मी इतकी गावं पाहिलं, हा मी आहे. वाढत 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 चाललं, कुठे समाधान मिळालं. आणि आता ह्या वयामध्ये समर्थांची कृपा झाल्यावर मी कोण म्हटल्यावर बाहेरची वृत्तीच राहत नाही, बाहेरचे संबंधच राहत नाही, आतमध्ये वृत्ती उतरते. आणि आतमध्ये उतरल्यावर आपलं स्वरूप आपल्यासमोर प्रगट होतं. हा अनुभव घेऊन पाहायला पाहिजे. आपण किती उदात्त आहोत, आपण किती चांगले आहोत, आपण वाया घालवलं जीवन, असं ज्याला वाटतं त्याला आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आणि आत्मस्वरूप जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तुरी को. आपल्या कस्तुरीला जंगल जंगल जंगलमध्ये ढूंढतो, आणि जेव्हा झोपतो तेव्हा त्याच्या बिंबीतून त्याला सुगंध येतो. हे काही वातावरणातले जे दिसतात, आपल्याला निसर्गामधले जे नियम दिसतात, देव डोलतो उंच पिकातून, उंच पीक कसे काय आपण पेरू शकतो का. एकतरी दाणा पेरून आपल्याला पीक येऊ शकतं का, एवढे दाणे येऊ शकतात का, हे सगळं आपण करू शकतो का. देणारा कोण आहे, ती जमीन कशी, त्या जमिनीत पाणी कसं, ते हे सगळे विचार करण्यासारख्या गोष्टी आहे, ह्याच करायच्या. आपण कशाचा विचार, तो कसा, ती कशी, माझं काय चुकलं, त्याचं काय चुकलं, हा विचार करण्यापेक्षा आत्मस्वरूपाकडे जो वळला, जयासी नाही आत्मज्ञान, ज्याला आत्मज्ञान नाही, हे मुख्य बद्धाचे लक्षण. मी कोण आहे हे ज्याला कळत नाही ते मुख्य बद्धाचं लक्षण आहे. तीर्थव्रत दान पुण्य काहीच नाही श्रीराम. नाही दया नाही करुणा, आर्जव नाही, मैत्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नावबद्ध. शांती नाही मनामध्ये, त्यामुळे क्षमा नाही. सतत चिडलेला व्यक्ती, सतत दुसऱ्यावर चिडलेला, दुसऱ्याचं कसं चिडलंय, चुकलंय आणि माझं कसं बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी जर माणूस मागे लागत असेल तर तो क्षमा कशी करेल. क्षमा स्वतःला आणि क्षमा इतरांना सगळ्यात मोठा गुण आहे. आपली पृथ्वी ही क्षमाशील आहे, इतकी क्षमा करते. नाही तर आपल्या चुकांना जर तिने ठरवलं की यांना चांगलं दाखवते आता असं म्हटलं तर एका क्षणात ते आपलं घर पाडू शकते. एका क्षणात समुद्र आपल्या अंगावर येऊ शकतो, एका क्षणात पाणी वाढू शकतं, काहीही होऊ शकतं.
काल रामांचं जे वाक्य डोळ्यात पाणी आणणारं होतं. समुद्राला आवाहन केलंय 3 दिवस आणि समुद्र हालत नाही आहे. किती राग आलाय रामांना. रामांना राग हे फार कमी वेळा आहेत. कमी म्हणजे हा एखाद दुकटच प्रसंग असतील की ज्यावेळी रामांना राग आला. आणि समुद्र जेव्हा बोलला तर कोणताही सहृदय माणसाला दुःख होईल. आणि समुद्राचं किती खरं आहे आणि रामांना कसं चुकीचा विचार केला रामांनी असं वाटतं. रामांनी कसा काय चुकीचा विचार केला, तीही लीलाच आहे. कारण त्यांनी म्हणत तुम्ही जरी सांगितलं तरी मी ऐकणार नाही. म्हणजे रामांना नाही म्हणणं सोपं आहे. रामांनी मला काहीतरी करायला सांगितलं आणि मी नाही म्हणतो, मग कारणं सांगितली बाबा रामा, मी एक क्षण जरी थोडा पुढे गेलो ना तर पृथ्वीचा विनाश आहे आणि तुम्हीच मला पकडून ठेवायला सांगितलंय पृथ्वीला, मी कसा हालू. तुम्ही म्हटलं तरी तुम्ही थोडा वेळ विसरलाय. तुम्ही स्वार्थामध्ये थोडा विचार करताय की मला सीतेपर्यंत जायचं आहे. हा विचार तात्कालिक आहे, हा सत्य नाही. आता मला सांगा मी काय करू. रामांना एका क्षणात त्यांनी ऐकलंय आणि हसलेत. त्यांना आणि पटकन क्षमा करणे हा त्यांचा गुण आहे. माझे राम क्षमाशील आहेत. असे दयानिधी की कोणालाही पटकन क्षमा. आणि हा तर अगदी पटवणारं त्यांना सांगतोय समुद्र. किती म्हणजे ती खूपच मोठा प्रसंग आहे रामांच्या जीवनातला. जेव्हा त्यांनी सांगितलं मी जर मर्यादा सोडली तर रामा काय होईल. आणि तुम्हीच मला सांगितलंय की पंचमहाभूतांमधलं सगळ्यात महत्त्वाचं भूत म्हणजे पाणी. आणि पाण्याने जर आक्रोश करायचा ठरवलं तर काय होईल. मग रामांनी सांगितलं चुकलं. आणि आपले लक्ष्मण महाराज हसायच्या ऐवजी ते म्हणे पहा रामांना कधीही राग येणे नाही आणि त्याच्यावरती उपाय होणे नाही. ते नेहमी क्षमाच करणार आहे. मला माहितीच होतं असं होणार आहे. तो रागीट आहे कारण शेषाचा अवतार आहे. हे सगळं सांगत असताना त्याचंही पटतंय, रामांचंही पटतंय, समुद्राचंही पटतंय. असं हे धर्माचा जो विजय आहे तो रामायणामध्ये आपल्याला क्षणोक्षणी दिसतो. मग त्यांनी म्हटलंय की जे ज्ञानवीण उणे, जे ज्ञानविषयी उणे तेथे कैची ज्ञानाची लक्षणे. बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. हे कुलक्षण आहे ना ज्या ठिकाणी दिसेल, जिथे जिथे वाईट दिसेल तिथे आपल्याला समजायचं की तो बद्ध आहे. त्याच्याशी आपला काही संबंध नाही. आपण त्याच्याशी संबंध जोडण्याचं ह्याला कसं कळत नाही. न कळलं तर आपला काही प्रश्न नाही. हा आपला नाही, तो त्याच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे. आणि भगवंत प्रत्येकाचा नियम करण्यासाठी बसलेले आहेत आणि प्रत्येकाच्या हृदयात बसलेले आहेत. त्याच्यामुळे त्याला गणित सोडवता येतं. नाना प्रकारीचे दोष करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा अभ्यास या नावबद्ध. समर्थांनी असं काहीच न करताना सुद्धा ते म्हणतात की बद्ध माणसाला अतिशय आनंद मिळतो. आणि तो आनंद पाहून समर्थ हसत असतील. हे मी यांचं ऐकलं नाही, मी किती चिडलो, मी माझा कसा मान आहे घरात, मी रागवल्यानी. समर्थ हसत असतील. अरे क्षमा करून आणि नतमस्तक होऊन आणि शरणागती पत्करून जो मान आणि स्वतःला समाधान मिळतं ना स्वतःच्या आत्म्याला, त्याचं मूल्यमापन होऊ शकत नाही असं सांगणारं रामायण आहे. आणि ते म्हणतात की जितका बाष्कळपणा जास्त तितका मी सुखी आहे. जितका बाष्कळपणा बघा, करिता वाटे परमसंतोष, बाष्कळपणाचा हव्यास या नावाबद्दल. याचा हव्यास आहे. हव्यास याचा आहे की मी कसा अतिशय उत्तम आहे आणि माझी बुद्धी जे सांगते तेच फक्त खरं आहे. इतरांचं पण आहे. आई मुलाला सुद्धा असंच म्हणते, मुलगा आईला सुद्धा असंच म्हणतो आणि सगळे मित्र असंच म्हणतात की मला जास्त समजतं. जो ऐकून घेईल, जो क्षमा करेल, जो जगाच्या विरुद्ध अनैसर्गिक असं जगाला वाटतं ते नैसर्गिक आहे. जे जगाच्या दृष्टीने अनैसर्गिक आहे ते आत्म्याच्या दृष्टीने नैसर्गिक आहे. हे समजण्यासाठी नाही तर तो बद्ध आहे. बहुकाम बहु क्रोध, बहुगर्व बहुमद. हे तर अगदी साधे शब्द आहेत आता की खूप मद आहे अंगामध्ये, मस्ती आहे. बहुद्वंद्व बहुखेद. इतकं द्वंद्व आहे, तो वेगळा, जातीपातीत वेगळा. किती 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 आपल्यामध्ये भिंती निर्माण केल्या आहेत. हा मूर्ख आहे, हा कुरूप आहे, हा या जातीचा आहे, हा त्या जातीचा आहे. आपण जर मोकळं सोडलं ना, आपण स्वतःच्या मनाला जर मोकळं सोडलं म्हणजे महाराजांच्या भरोशावर जर ठेवलं ना, खरंच सगळे चांगलेच भेटतात. आणि महाराज जर आपल्यासोबत नसतील तर आपल्याला अगदी क्षणोक्षणी त्रास देण्यात येतो. हा अनुभव आहे. जर आपल्याला त्रास झाला तर समजून जायचं आपण महाराजांना विसरलो की कोणत्या त्या दिव्य शक्तीला विसरलो. आणि जर शक्ती असेल सोबत आपल्या तर अगदी कोणत्याही प्रसंगामध्ये आपण जाऊ शकतो. हा बाष्कळपणा आपला होणारच नाही. आणि जर बाष्कळपणाचा अनुभव आला ह्याही उपर तर तोही क्षमा करण्याची तयारी असावी इतपत रामायण शिकवत आहे. बहुकामक बहुक्रोध बहुगर्भ बहुमद बहुद्वंद्व बहुखेद या नावाबद्दल. द्वंद्व आहे, मी आणि तो वेगळा आहे. तो वेगळा म्हटला की त्रास होणारच. बहुदर्प बहुदंभ बहुविषय बहुलोभ बहुकर्कश बहु अशुभ या नावाबद्दल. जितकं काही अशुभ करतोय आपण ते सगळं बद्ध आहे. बहुग्रामणी बहुमत्सर गावगुंडपणा.
गावगुंडपणा किती वाढला, किती मोठे मोठे फ्लेक्स लावतात पैशाच्या भरोशावर, अगदी मोठे मोठे. आजकाल तर ह्या गोष्टींना असं बघून सुद्धा असं उदास वाटतं की अरे किती दिवस हे चालणार आहे असं सगळं. स्वतःचं कौतुक कशाच्या भरोशावर, लोकांचे पैसे घ्यायचे आणि स्वतःचे फोटो लावायचे. बद्ध, आपण म्हणायचो बद्ध आणि शांत राहायचं. जसं समर्थ हसत असतील तसं आपण हसायचो मनातल्या मनात, कुणाला न बोलता. आपण स्वतःचा आनंद घ्यायचा. आपण तसं नाही ना, आपल्याला तसं काही अपेक्षा नाही ना. किती मोठे मोठे पुरस्कार मिळतात. लता मंगेशकर, लताबाईंना सगळ्यात मोठा पुरस्कार झाला. 1-2 पुरस्कार झाल्यानंतर काय म्हणाल्या त्या, आता मला याच्यामध्ये अडकवू नका, आता मला पुरस्कारांमध्ये अडकवू नका, जे काही नवीन यामध्ये प्रगती करतील त्यांना द्या. नाहीतर त्यांनी एकट्यानेच घेत राहिले असते आयुष्यभर पुरस्कार. असं नाही. जो बद्ध नसतो तो असा मुक्त असतो. हो, चालू द्या, होत आहे थोडंसं. बहु ग्रामणी बहु मत्सर बहु असूया तिरस्कार बहु पापी बहु विकार. माझं डोकं थांबलं. थांबते, पण 2 ओळ्या वाचते आणि थांबते. बहु ग्रामणी बहु मत्सर बहु असूया तिरस्कार बहु पापी बहु विकार बहु नाव बद्ध. हे बद्ध आहेत. बहु अभिमान बहु ताठा, बहु अहंकार बहु फाटा, बहु कुकर्माचा साठा. या नावबद्ध. यामध्ये काहीही कठीण नाही आता समजण्यासारखं. आणि आता आपण तसे नाही, त्यामुळे त्याला जम्पिंग म्हणजे उड्या मारायला हरकत नाही. बहु कापट्य बाबत वादविवाद. वादविवाद करायला खूप आवडतं. वादविवाद करायला, कापट्य, इतरांचं वाईट कसं होईल खरंच आवडतं. म्हणजे ही नैसर्गिक नसून अनैसर्गिक वृत्तीला आपण नैसर्गिक करून टाकल्या इतकं त्यात रमून जातो. ह्याला कसा त्रास झाला, त्याचं हसू येतं. इतका त्रास आपण दिला आणि आम्ही निमित्त आहे त्याच्या त्रासाला, ह्याचा आनंद किती बद्धपणा आहे. ह्याला माझ्यामुळे त्रास झाला, इतरांनी देऊ शकला नसता तो त्रास मी त्याला दिला. हे बद्ध आहे. बहु कुतर्क भेदाभेद बहु क्रूर कृपामंद या नावाबद्ध. कृपामंद त्याच्या वरती मगाशी सांगितलंय त्यांनी, नाही क्षमा नाही शांती असं जे म्हटलंय त्याच्या अगदी विरुद्ध आहे की नाही बहु क्रूर कृपामंद, कृपा करण्यामध्ये मंदमती, कृपा करायला त्रास या नावबद्ध. बहु निंदा बहु द्वेष, निंदा करायची आपण करत होतो. बहु द्वेष, द्वेष करायचा, त्याला जास्त मिळालं मला नाही. बहु अधर्म बहु अभिलाष, बहु प्रकारीचे दोष, सगळ्या प्रकारचे दोष आमच्यामध्ये नव्हते का. मनुष्य जन्म आला ना, ते सगळं गाठोडं घेऊनच आलाय. त्यामुळे ते सोडण्याचा त्रास होतो. जे आपल्याजवळ होतं ते सोडायचा खूप त्रास होतो. माझं घर बांधलं आणि मला सोडावं लागलं, त्रास. मला हे करावं लागलं, त्रास. कारण मी जमवलं आहे सगळं. पण हे जमवणारा देणारा तो आहे असं म्हटल्यावर त्याच्यातून आपलं अलिप्तपणे बाजूला होणं थोडं कठीण आहे. आणि समर्थ सुरुवातीला म्हणतायत या ठिकाणी की न दिसे नेणे सुगम परमार्थ, न दिसे नेणे सुगम परमार्थ. अरे सुगम परमार्थ तुला दिसत नाही रे, या नको नको त्या भानगडीमध्ये अडकलाय. नंतर बहुनिंदा बहुभ्रष्ट अनाचार, हे तर नष्टच आहे. बहु नष्ट एकंकार, मी म्हणीन ती पूर्व दिशा. वडील असे असतात, आई तशी असते, सासूबाई तशा असतात, शिक्षक तसे असतात, डॉक्टर तसे असतात. एकंकार बहु अनित्य विचार या नावाबद्ध. अनित्य, कोणत्याही गोष्टी शिस्तीत होणार नाही. बहु निष्ठुर बहु घातकी, बहु हत्यारा बहु पातकी, तपिळ कुविद्या अनेकी या नावाबद्ध. 4 ओव्या वाचते आणि थांबते. बहु कल्पना बहु कामना बहु तृष्णा बहु वासना, बहु ममता बहु भावना या नावबद्ध श्रीराम. बहु विकल्पी बहु विभाषी, बहु मूर्ख बहु संबंधी, बहु प्रपंची बहु उपाधी या नावबद्ध श्रीराम. बहु वाचाळ बहु पाषांड, बहु दुर्जन बहु थोतांड, बहु पैशून्य कोडी या नावबद्ध. बहु कृपा बहु खंदस्ती, बहु आदखणा बहु मस्ती, बहु असत्क्रिया बस्ती या नावबद्ध. परमार्थ विषय अज्ञान, परप्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान या नावबद्ध श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चल, अंतरे बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा,
साध्य होता साध्याचा ठाव नाही श्रीराम स्वप्ने देखिले तेथे जागृती सोडावे स्वगती अभिवाच्य झाले बोलता नये श्रीराम ऐसे विवेके जाणावे प्रत्यये पुणेसी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम भक्ताचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो आतास बोधो श्रीराम विसदशक तास बोधो श्रवणद्वारे घेता शोधो मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक 200 समासो साधके पाहावे सावकाशो विमरता विशेष विशेषण कळू लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पहावा श्रीराम देहे तव पाचा बुद्धाचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला येथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्रीराम ऐशी विचाराची कामे उगीच तन्मये नमे जगदेश्वरे अनुक्रमे सहज केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं हे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चयबुद्ध्या हृदिरुद्ध्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान् पश्यन्तीशं यङ्गतमोहायतयस्तं वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं मायातीतं माधवमाद्यं जगदादिं मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्देयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयम् भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धमनन्तं प्रणवाक्षं वन्दे रामं वीरमशेषासुरधामं त्वं मे नाथो नातीतकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नो लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं युक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्यः रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भर्जन भव बीजा से अर्जन सुख संपत्ति से तर्जन यमदूता से राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर जय जय।